गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार एक्झरसाइज 3.3. याला स्टार्ट करण्याच्या अगोदर तो कशावर डिपेंड आहे ते आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. तर फॉर्म्युला कोणता पाहिला आपण याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये, म्हणजे तो थेरम पण आपण प्रूफ केलं. कोणता होता तो? इंटिग्रेशन बाय पार्ट्स, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही. हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही इंटू डी एक्स इक्वल टू काय पाहिलं आपण? यू इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू डी एक्स, ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. तर अशा प्रकारे आपण तो फॉर्म्युला बघितला. त्याच फॉर्म्युल्यावरचा एक्झरसाइज 3.3 आहे. परंतु यू इंटू व्ही फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन. मग फर्स्ट फंक्शन इंटू सेकंड फंक्शन, मग कोणतं फंक्शन अगोदर घ्यायचं, म्हणजे फर्स्ट फंक्शन कोणतं घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला काय माहिती आहे दिलेली आहे बुक्समध्ये, ती माहिती आपण बघणार आहे. म्हणजे फर्स्ट फंक्शन कोणतं घ्यायचं आणि सेकंड कोणतं घ्यायचं, याच्यामध्ये पण म्हणजे काही पॉईंट्स दिलेले आहे. ते पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. फर्स्ट फंक्शन कोणतं आणि सेकंड फंक्शन कोणतं. आता दोन फंक्शन तर मल्टिप्लायमध्ये दिलेलं राहणार, प्रोडक्ट ऑफ टू फंक्शन. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला बघितला पहिले. आपण कोणता फॉर्म्युला बघितला? यू इंटू व्हीचा. आता त्यासाठी टू सॉल्व धिस टाईप ऑफ इंटिग्रल्स, म्हणजे यू इंटू व्हीचे इंटिग्रल्स तुम्हाला सॉल्व करायचं सांगितलं. मग कसं सॉल्व करणार? यू इंटू व्हीचा फॉर्म्युला तर यूज करणारच आहे, पण त्या अगोदर काय करणार तर त्याची मांडणी करावं लागणार आहे. त्याचे ऑर्डर ठरवावं लागणार आहे का फर्स्ट फंक्शन कोणता आणि सेकंड फंक्शन कोणता. मग काय? वी अरेंज द फर्स्ट फंक्शन अँड सेकंड फंक्शन बाय इन द ऑर्डर ऑफ लिएट, LIATE, लिएट. लिएटच्या ऑर्डरनुसार आपल्याला ते ठरवावं लागेल फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन. मग एल फॉर लिएट मीन्स व्हॉट इज मीन बाय लिएट? तर लिएट मीन्स LIATE. एलचा लॉंग फॉर्म. एल मीन्स कोणतं फंक्शन? लॉगरिथमिक फंक्शन. सेकंड आय मीन्स इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. Third, A means algebraic function, and fourth, T means trigonometric function. आता इथं I means inverse trigonometric function आणि इथं T means trigonometric function and last E means exponential function. आता लॉगरिथमिक फंक्शन म्हणजे ज्यामध्ये लॉग आहे तो लॉगरिथमिक फंक्शन. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मीन्स साइन इनवर्स, टॅन इनवर्स, कॉस इनवर्स, सेक इनवर्स, जे पण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे ते असणार. अल्जेब्रिक फंक्शन म्हणजे एक्सच्या स्वरूपात जे फंक्शन असतात, जसं एक्स पॉवर ऑफ 7 बरोबर, ए पॉवर ऑफ एक्स, म्हणजे ज्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नसतो त्याला अल्जेब्रिक फंक्शन आपण म्हणतो. नंतर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, म्हणजे साइन, कॉस, टॅन, सेक, कोसेक, हे सर्व ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. ई मीन्स एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन मीन्स ई पॉवर ऑफ एक्स, म्हणजे ई पॉवर ऑफचे जितके पण फंक्शन असणार ते सर्व कशामध्ये येणार? एक्सपोनेन्शियल फंक्शनमध्ये येणार बरोबर. तर अशा प्रकारे आपण लिएट मीन्स काय ते बघितलं. म्हणजे यानुसार मांडणी करायचं. जसं दोन फंक्शन दिलेले आहे. फॉर एक्झाम्पल साइन एक्स इंटू ई पॉवर ऑफ एक्स इंटू डी एक्स, अशा प्रकारचं फंक्शन दिलेलं आहे. आता यू इंटू व्ही दोन फंक्शन कशामध्ये आहे? मल्टिप्लायमध्ये. मग मल्टिप्लायमध्ये असेल तर त्याचं इंटिग्रेशन कसं काढायचं ते, म्हणजे याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ दिलेलं आहे साइन एक्स इंटू ई पॉवर ऑफ एक्स, यू इंटू व्ही मल्टिप्लायमध्ये. मग कोणता प्रोडक्ट रूल जो पाहिला आपण, इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही, त्यानुसार याची मांडणी करणार. परंतु ते मांडणी करण्याच्या अगोदर, तो फॉर्म्युला यूज करण्याच्या अगोदर आपल्याला लिएटनुसार आहे का, त्याची ऑर्डर लिएटनुसार आहे का ते बघावं लागेल. मग बाय लिएट LIATE, बाय लिएटनुसार मग याची मांडणी करणार. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ. आता लिएट, आता याच्यामध्ये दोन फंक्शन आहे, एक साइन एक्स आणि ई पॉवर ऑफ एक्स. साइन एक्स इज अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ही इज एक्सपोनेन्शियल फंक्शन. मग साइन एक्स ट्रिग्नोमेट्रिक, मग ट्रिग्नोमेट्रिक अगोदर आहे का एक्सपोनेन्शियल अगोदर आहे? ट्रिग्नोमेट्रिक अगोदर आहे बरोबर. म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अगोदर राहणार आणि नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन. याच्या ऑर्डरनुसार जर लॉगरिथमिक फंक्शन असला असता समजा इथं, तर समजा ई पॉवर ऑफ एक्स इंटू लॉग एक्स असं असेल तर मग लॉगरिथमिक फंक्शन कुठे आहे? फर्स्ट नंबरला आहे लिएटनुसार.
मग लॉगरिथमिक फंक्शन पहिले पाहिजेत, नंतर एक्सपोनेन्शियल फंक्शन पाहिजेत, बरोबर. म्हणजे मांडणी कशी, मग लॉग एक्स अगोदर आणि इंटू ई पॉवर ऑफ एक्स इंटू डी एक्स. मग आता याच्यावर आपण यू इंटू व्हीचा, हा झाला यू, हा झाला व्ही, यू इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करू शकतो इंटिग्रेशनचा, बरोबर. ते समोर आपण एक्झाम्पल बघणारच आहे ते, आणि एक्झाम्पल बघितल्यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे पुन्हा क्लिअर होऊन जाईल. The liet means L means logarithmic function, I means inverse trigonometric, A means algebraic, T means trigonometric आणि E means exponential function. यानुसार आपण त्याला समोर म्हणजे या माननुसार सॉल्व करणार आहे. नंतर खाली दिलेलं आहे, नंतर सेकंड पॉईंट आहे टू सॉल्व धिस टाईप ऑफ इंटिग्रल्स. म्हणजे कोणत्या टाईपचे इंटिग्रल्स, इंटिग्रेशन ऑफ ई पॉवर ऑफ ए एक्स इंटू साइन ऑफ बी एक्स प्लस बी. म्हणजे इथं ई पॉवर ऑफ म्हणजे ई पॉवर ऑफ मध्ये काहीतरी फंक्शन असणार, ए एक्स मीन्स कॉन्स्टंट घेतलेले आहे की नाही. साइन ऑफ मध्ये काहीतरी फंक्शन, जसं साइन बी एक्स प्लस सी आहे तर साइन 4x पण असू शकतं. तशाच प्रकारे ई पॉवर ऑफ ए एक्स इंटू कॉस ऑफ बी एक्स प्लस सी, तर कॉस ऑफ मध्ये कोणतं तरी फंक्शन असू शकतं. या स्वरूपात म्हणजे ई पॉवर ऑफ म्हणजे अल्जेब्रिक ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन दोन्ही सोबत असेल तर एनी फंक्शन कॅन बी टेकन ॲज अ फर्स्ट फंक्शन. मग यामधलं कोणतंही फंक्शन या टाईपचे जर एक्झाम्पल असेल, याचा अपवाद आहे कशाचा, या बाकीच्या फंक्शनचा हा अपवाद आहे का ह्या टाईपचं जर फंक्शन असेल म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन अँड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन दोन्ही सोबत असेल तर त्या ठिकाणी कोणतंही फंक्शन तुम्ही फर्स्ट नंबरला घेऊ शकता. म्हणजे जसं आहे तर मग नो चेंज, दॅट इज नो चेंज, म्हणजे चेंज करायची गरज नसेल, म्हणजे चेंज करायचंच नाही, बरोबर. मग यानुसार आपण याला डायरेक्ट सॉल्व करू शकतो. ते हे दोन्ही पण तुम्हाला समोर सॉल्व करण्यासाठी पण दिलेले आहे, प्रूव्ह दॅट म्हणून पण दिलेले आहे, ते पण आपण घेणार आहे, बरोबर. ठीक आहे. मग या आपण आता लिएट मीन्स काय, कशामध्ये म्हणजे कोणतं फंक्शन पहिले घ्यायचं ते बघितलं. आता आपण स्टार्ट करू एक्झरसाइज 3.3. आता एक्झरसाइज 3.3 यामधलं फर्स्ट एक्झाम्पल आहे, फर्स्ट क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग. म्हणजे खाली दिलेले आहे इव्हॅल्युएट करा म्हणजे सॉल्व करा. काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स इंटू डी एक्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे. फर्स्ट एक्झाम्पल काय दिसतं, दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये, बरोबर. मग मल्टिप्लायमध्ये असेल तर मग आपण आताच पाहिलं यू इंटू व्ही. मग केव्हाही तुम्हाला तसं सांगणार नाही कधीच कोणतं फॉर्म्युला कुठं यूज करायचं, बरोबर. क्वेश्चन काय दिलं ना, इव्हॅल्युएट म्हणजे सॉल्व करा, बरोबर, किंवा सॉल्व द इंटिग्रल, बरोबर. मग या ठिकाणी आपण दोन फंक्शन मल्टिप्लायमध्ये आहे. मग मल्टिप्लायमध्ये असेल तर यू इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करणार, बरोबर. डायरेक्ट यू इंटू व्हीचा फॉर्म्युला यूज करण्याच्या अगोदर पहिले काय करायचं आहे, तो लिएटनुसार आहे का त्याची मांडणी ते बघायचं आहे. मग पहिले काय करणार आपण, सोल्युशन आय इक्वल टू घेऊन टाका, आय इक्वल टू एक्स स्क्वेअर इंटू लॉग एक्स इंटू डी एक्स. आता याला लिएटनुसार आपण मांडणी करणार. लिएट काय सांगतं, LIATE. एल मीन्स लॉगरिथमिक, आय मीन्स इनवर्स. लॉगरिथमिक आहे, इनवर्स नाही आहे. नंतर LIA, ए मीन्स अल्जेब्रिक. तर पहिले कोणतं फंक्शन आहे, लॉगरिथमिक फंक्शन. एल पहिले आहे, नंतर ए आहे, बरोबर. मग याला अगोदर पाहिजेत. मग इथं काय करणार, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स अगोदर इंटू एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. याला समोर असं लिहिलं तरी चालतं, बाय लिएट, LIATE. लिएटनुसार याची मांडणी केली. आता यू इंटू व्ही हा झाला यू, हा झाला व्ही. यू इंटू व्हीचा फॉर्म्युला काय, यू इंटू व्हीचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ यू इंटू व्ही इंटू डी एक्स इक्वल टू यू इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. या फॉर्म्युल्याचा उपयोग इथं आपण करणार. त्यासाठी तो फॉर्म्युला लिहून दिला तुम्हाला. काय येणार, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ काय येणार, यू इज ॲज इट इज. सॉरी, तो फॉर्म्युला इथं सिन्समध्ये लिहिलं तरी चालेल, पहिले एक दोन वेळेस लिहिलं तरी चालेल, नंतर डायरेक्ट आपण मग ते सॉल्व करू शकतो. यू इज ॲज इट इज, यू मीन्स लॉग एक्स इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही डी एक्स, व्ही डी एक्स, व्ही मीन्स एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू डी बाय डी एक्स लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ यू, बरोबर, इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही म्हणजेच एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन, एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स इंटिग्रेशन ऑफ ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स.
या फॉर्म्युलेनुसार याची मांडणी केली. हा यू आणि हा व्ही हे लिहायची गरज नसते. यू इंटू व्ही, यू अँड व्ही हे समजून घ्यायचं आपण. पहिला यू दुसरा व्ही. नंतर आय इक्वल टू काय येणार, लॉग एक्स इज ॲज इट इज. याचं काहीच होणार नाही, इंटिग्रेशनच्या बाहेर आहे. आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन, एक्स पॉवर ऑफ एनचं फॉर्म्युला पाहिलेलं आहे आपण. काय पाहिलेलं आहे, एक्स पॉवर ऑफ एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. मग इंटिग्रेशन ऑफ एक्स पॉवर ऑफ टू, एनच्या ठिकाणी 2 म्हणजे एक्स पॉवर ऑफ 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 झालं. मायनस इंटिग्रेशन इंटिग्रेशन ॲज इट इज. पहिले ब्रॅकेट सॉल्व्ह करा. ब्रॅकेटमध्ये काय दिसतं, ब्रॅकेटमध्येच घ्या. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह पुन्हा एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स पॉवर ऑफ एन प्लस 1 म्हणजे 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू डी एक्स. अजून इंटिग्रेशनचं सिम्बॉल निघालेलं नाही कारण हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला. ब्रॅकेटमध्ये जे फंक्शन येईल त्याचं पुन्हा इंटिग्रेशन आपल्याला काढावं लागणार. इथं घेतो काय येणार, आय इक्वल टू लॉग एक्स इंटू काय येणार, एक्स पॉवर ऑफ 2 प्लस 1 मीन्स 3. डायरेक्ट घेतलं तरी चालतं 3 अपॉन 3. पहिलेच इथं घेतलं असतं तरी चाललं असतं, पण समजण्यासाठी इथं एक स्टेप वाढवली मी. मायनस इंटिग्रेशन ऑफ इथं काय आलं, एक्स पॉवर ऑफ 1/x इंटू एक्स पॉवर ऑफ 3 अपॉन 3 इंटू डी एक्स. ब्रॅकेट काढून घेतलं. आता इथं पहा एक्स आहे, इथं एक्स क्यूब आहे. एक्स गेट कॅन्सल आणि क्यूबमधलं एक कॅन्सल होणार बरोबर. म्हणजेच इथं काय येणार, इथं काय हे समोरून घेऊन टाका किंवा ॲज इट इज ठेवलं तरी चालतं किंवा 1/3 समोर घ्या. एक्स क्यूब अपॉन 3 समोर घेऊन टाका कारण लॉगच्या नंतर न लिहिता येत आपल्याला, लॉगच्या समोर लिहिता येईल. आय इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू लॉग एक्स मायनस इथं काय राहिलं मग 1/3 इज कॉन्स्टंट. 1/3 बाहेर घ्या. कॉन्स्टंट जे पण असतं त्याला बाहेर घेऊन टाकायचं. काय येणार इथं 1 इंटू इथं एक्स क्यूबमधलं एक एक्स कॅन्सल झालं म्हणजे इथं राहिलं एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. अजून इंटिग्रेशन राहिलेलं आहे. आय इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू लॉग एक्स मायनस 1/3. आता एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन पहिल्यासारखंच एक्स पॉवर ऑफ 2 प्लस 1 मीन्स 3 अपॉन 2 प्लस 1 मीन्स 3 इंटूमध्ये आणि प्लस सी. इंटिग्रेशन निघून गेलं. आता इथं 3 इंटू 3 मीन्स 9. आय इक्वल टू एक्स क्यूब अपॉन 3 इंटू लॉग एक्स मायनस 1 अपॉन 3 इंटू 3 मीन्स 9 1 अपॉन 9 आणि इथं येणार एक्स क्यूब प्लस सी. किंवा एक करू शकतो आपण. इथं पहा एक्स क्यूब अपॉन 3 एक्स क्यूब अपॉन 3 कॉमन म्हणजे इथं 1/3 इंटू एक्स क्यूब एक स्टेप वाढून घेऊ नंतर कॉमन काढलं तरी चालतं. 3 इंटू 3 मीन्स 9 आणि एक्स क्यूब आणि प्लस सी. जर तुमच्या आन्सर हा असेल तरी तुम्हाला मार्क मिळणार आणि जर कॉमन काढून आन्सर असेल तर मग एक्स क्यूब अपॉन 3 इज कॉमन इन ब्रॅकेट एक्स क्यूब अपॉन 3 गेट कॅन्सल. इथं राहणार लॉग एक्स मायनस इथं 3 ने डिवाइड केलं 9 ला तर काय येणार 3 येणार. 1 अपॉन 3 ॲज इट इज आणि एक्स क्यूब अपॉन 3 गेट कॅन्सल म्हणजे ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. तशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर फर्स्टमधलं फर्स्ट एक्झाम्पल बघितलं. सेकंड एक्झाम्पल आता आपण बघू. तर एक्झाम्पल नंबर सेकंड काय, एक्झाम्पल नंबर सेकंड इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x. एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x. मग लिएटनुसार आहे का ती मांडणी करून घेऊ आपण. सोल्युशन डायरेक्ट आय इक्वल टू लिएटनुसारच मांडणी करून घेऊ. काय एक्स स्क्वेअर इंटू साइन एक्स. लिएट काय सांगतं याला LIATE. ए इथं आहे अल्जेब्रिक, टी पण आहे ट्रिग्नोमेट्रिक. मग ए अगोदर आहे का टी अगोदर आहे. LIA ए अल्जेब्रिक अगोदर नंतर टी म्हणजेच अल्जेब्रिक फंक्शन अगोदर पाहिजे. मग जसं तसंच आहे अल्जेब्रिक फंक्शन अगोदरच आहे चेंज करायची गरज नाही. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज एक्स स्क्वेअर इंटू साइन 3x इंटू डी एक्स. लिएटनुसारच आहे. बाय लिएट नाही लिहिलं तरी चालतं. बाय लिएट नाही लिहिलं तरी चालेल कारण चेंजेस केलंच नाही आपण काहीच आहे की नाही. तरी आपण बाय लिएट लिहून टाकलं समजण्यासाठी. फर्स्ट फंक्शन हा झाला यू हा झाला व्ही. काय येणार आता सॉल्व करा त्या फॉर्म्युलेनुसार. सिन्स प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही. यू इंटू व्ही
u is as it is integration of v minus integration of in bracket derivative of u into integration of v bracket complete into dx. म्हणजे तो फॉर्म्युला तुमचा पाठ व्हायला पाहिजे. बरोबर. मग काय येणार u is as it is म्हणजे x square is as it is इंटिग्रेशन ऑफ v means I equal to येणार हा v means sin 3x into dx minus integration of in bracket derivative of u means x square तो d by dx x square into integration of v means sin 3x into dx bracket complete into dx. सॉल्व करा x square as it is इंटिग्रेशन ऑफ sin 3x. आता साईनचं इंटिग्रेशन साइन कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन तर साइनचं इंटिग्रेशन काय येणार मायनस कॉस म्हणजे मायनस कॉस ऑफ 3x. आणि पुन्हा आपण पाहिलं होतं एक रूल का एक्सला जर जो फंक्शन मल्टिप्लायमध्ये असेल त्याला कुठे घेतो आपण डिवाइडमध्ये. म्हणजे आता इथं एक्सला 3 मल्टिप्लायमध्ये तो कुठे येणार डिवाइडमध्ये पूर्ण याला डिवाइडमध्ये. याचं इंटिग्रेशन घेतलं नंतर 3 मल्टिप्लायमध्ये एक्सला तो डिवाइडमध्ये आला मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x एक्स पॉवर ऑफ एनचा फॉर्म्युला काय n इंटू एक्स पॉवर ऑफ n मायनस 1 n इंटू एक्स पॉवर ऑफ n मायनस n मीन्स 2 इंटू एक्स पॉवर ऑफ 2 मायनस 1 2 इंटू एक्स पॉवर ऑफ 2 मायनस 1 मीन्स 1 तर 1 इथं आहे म्हणून ते लिहायची गरज नसते म्हणून एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x इंटू इंटिग्रेशन ऑफ साइन 3x जसं इथं काढलं तसंच तिथंच काय येणार साइन 3xचं इंटिग्रेशन मायनस कॉस 3x आणि डिवाइड बाय 3 इथं मल्टिप्लाय म्हणून डिवाइडमध्ये होल ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx इक्वल टू काय येणार आता इथं 3 समोर घेऊन टाका x आणि मायनस समोर घेऊन टाका मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 इंटू कॉस 3x मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट आता इथं 2/3 समोर घेऊन टाका काय येणार 2/3 समोर आणि मायनस इंटू मायनस प्लस इन ब्रॅकेट काय राहिलं इथं x आणि इंटू मायनस समोर घेऊन टाकलं x इंटू कॉस 3x इंटू dx ब्रॅकेट काढून घेतलं आपण दोघांचं मल्टिप्लाय केलं इथं ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये काहीच नाही मल्टिप्लाय म्हणून डायरेक्ट dx मल्टिप्लाय. अजून याचं इंटिग्रेशन करायचं काय इथं होतं x इंटू कॉस 3x x इंटू कॉस 3x इथं घेऊ इकडे घेऊ आपण x इंटू कॉस 3x इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 इंटू कॉस 3x प्लस 2/3 मायनस प्लसवर लक्ष ठेवायचं 2/3 आता इथं x इंटू कॉस 3x u इंटू v आता x इज अल्जेब्रिक फंक्शन अँड कॉस इज ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अल्जेब्रिक अगोदरच पाहिजे लिएटनुसार याचं चेंज करायची गरज नाही मग पुन्हा आपल्याला काय करणार u इंटू व्हीचा फॉर्म्युला इथं यूज करता येईल मग करा u इंटू व्ही 2/3 ब्रॅकेटमध्येच ठेवा आणि ब्रॅकेट मल्टिप्लायमध्ये असल्यामुळे याला हा पूर्ण ब्रॅकेटमध्ये घेऊ आपण याचं इंटिग्रेशन हा मल्टिप्लायमध्ये मग ब्रॅकेटच्या बाहेर 2/3 आता u इज ॲज इट इज म्हणजे x इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ कॉस 3x बरोबर इंटू dx इकडे घेतो खाली मायनस ब्रॅकेटमध्येच मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू व्हीचा फॉर्म्युला पुन्हा इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ u मीन्स x आणि इंटू इंटिग्रेशन ऑफ v मीन्स कॉस 3x इंटू dx ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx आणि होल ब्रॅकेट कंप्लीट कारण हा होल ब्रॅकेटमध्ये घेतला आपण पूर्ण बरोबर इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 इंटू कॉस 3x प्लस 2/3 ॲज इट इज इन ब्रॅकेट सॉल्व करा ब्रॅकेट x इज ॲज इट इज कॉस 3xचं डेरिव्हेटिव्ह आता कॉस कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे साईनचं डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह कॉस बरोबर साईनचं डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह कॉस साईनचं डेरिव्हेटिव्ह कॉस आहे तर कॉसचं साईनचं डेरिव्हेटिव्ह पॉझिटिव्ह कॉस तर कॉसचं इंटिग्रेशन साईन म्हणजेच काय येणार इंटू साईन 3x अपॉन आणि 3 मल्टिप्लायमध्ये एक्सला मग डिवाइडमध्ये 3 बरोबर नंतर मायनस इथं मायनस आहे म्हणून मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट आता ब्रॅकेट सॉल्व करा एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 इंटू कॉस 3xचं इंटिग्रेशन साईन 3x
आणि एक्सला मल्टिप्लायमध्ये 3 आहे म्हणून डिवाइड बाय 3 आणि इंटू dx आणि होल ब्रॅकेट कंप्लीट. हा ब्रॅकेट समजला. काय केलं, हे ब्रॅकेट सॉल्व्ह केलं, याचं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 कॉस 3x डेरिव्हेटिव्ह साइन 3x आणि 3 मल्टिप्लायमध्ये म्हणून डिवाइडमध्ये 3 आणि होल ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 इंटू कॉस 3x प्लस आता या ठिकाणी 3 इंटू 3. एक काम करू आपण, पहिले याला सॉल्व करून घेऊ. 2/3 इन ब्रॅकेट, आता 3 समोर घेतलं, x/3 इंटू साइन 3x मायनस आता 1/3 समोर घ्या, हा 1/3 बाहेर घेतलं, इंटिग्रेशन ऑफ आतमध्ये काय राहिलं साइन 3x इंटू dx आणि होल ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 इंटू कॉस 3x प्लस 2/3 इन ब्रॅकेट x अपॉन 3 इंटू साइन 3x मायनस 1/3 साइन 3xचं इंटिग्रेशन. साइन कशाचं डेरिव्हेटिव्ह कॉसचं, परंतु मायनसमध्ये असतं हे की नाही. तुम्ही इथं कॉस साइनचं इंटिग्रेशन काय येणार मायनस इंटूमध्येच ब्रॅकेटमध्ये घ्या मायनस कॉस 3x आणि 3 मल्टिप्लायमध्ये इथं पण 3 मल्टिप्लायमध्ये मग डिवाइड बाय 3 होल ब्रॅकेट कंप्लीट आणि प्लस सी का घेतलं कारण इंटिग्रेशन पूर्ण काढणं झालं म्हणून प्लस सी घेतलं शेवटी इक्वल टू मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 इंटू कॉस 3x प्लस 2/3 इन ब्रॅकेट x/3 इंटू साइन 3x. आता मायनस इंटू मायनस प्लस आणि 3 इंटू 3 9 म्हणजेच इथं येणार 1/9 कॉस 3x ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. आता या ठिकाणी 2/3 ब्रॅकेटच्या बाहेर, मग 2/3 ना आतमध्ये मल्टिप्लाय केलं तरी चालेल, मल्टिप्लाय करून घ्या. हा आन्सर असेल तरी तुम्हाला मार्क मिळणार आणि 2/3 न मल्टिप्लाय केल्यानंतर जो आन्सर म्हणजे मल्टिप्लाय केलं किंवा या दोन्हीतून इथून आणि इथून काय करू शकतो आपण, कॉमन काढू शकतो का फक्त 1/3 काढू शकतो. 1/3 काढून काय फायदा नाही, मग यानं मल्टिप्लाय करून घ्या. मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 3 इंटू कॉस 3x प्लस 2/3 न मल्टिप्लाय करा, 2 इंटू एक्स मीन्स 2x अपॉन 3 इंटू 3 मीन्स 9 साइन 3x. 2 इंटू 1 मीन्स 2 इथं प्लस आहे म्हणून प्लस आणि अपॉन 9 3 जा 27 आणि कॉस 3x आणि प्लस सी. तशा प्रकारे आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट मधलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल बघितलं. त्या गुड मॉर्निंग. या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण एक्झरसाइज 3.3 त्यामधलं फर्स्ट क्वेश्चन त्यामधलं पहिले 2 एक्झाम्पल बघितले. आता एक्झाम्पल नंबर 3rd, 4th अँड 5th हे तिन्ही एक्झाम्पल एकाच पद्धतीचे सेम आहे, फक्त फंक्शन थोडंफार बदल आहे. इथं एक्स आहे, इथं एक्स स्क्वेअर आहे, तिथं एक्स क्यूब आहे, बरोबर. टॅन इनवर्स एक्स, टॅन इनवर्स एक्स तिन्हीमध्ये मल्टिप्लायमध्ये टॅन इनवर्स एक्सच आहे. तर हे 2 एक्झाम्पल 3rd आणि 4th तुम्ही सॉल्व करा. 5th नंबरचं एक्झाम्पल मी घेतो. सोल्युशन आय इक्वल टू, आता याला आपण लिएटनुसार आहे का ते मान्य आहे का ते बघून घेऊ, आहे की नाही. यू इंटू व्ही, 2 फंक्शन मल्टिप्लायमध्ये, बरोबर. मग लिएटनुसार आहे का ते बघा. अल्जेब्रिक फंक्शन आणि नंतर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक मीन्स आय मीन्स इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक, ए मीन्स अल्जेब्रिक. म्हणजे पहिले इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पाहिजेत आणि नंतर अल्जेब्रिक फंक्शन पाहिजेत, त्यानुसार मांडणी करून घेऊ. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन पहिले, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन सॉरी, आणि इंटू अल्जेब्रिक फंक्शन एक्स क्यूब इंटू dx. या एक्झाम्पलमध्ये पण तशाच प्रकारे अशा प्रकारे मांडणी करायची. यू इंटू व्हीचा फॉर्म्युला इथं यूज करायचं. हा झाला यू आणि हा झाला व्ही. यू इंटू व्ही, यू इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ व्ही dx. यू मीन्स टॅन इनवर्स, टॅन इनवर्स एक्स इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब, व्ही मीन्स एक्स क्यूब इंटू dx मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ यू means d by dx tan inverse x into integration of v means x cube into dx bracket complete into dx. u into v चा फॉर्म्युला इथं आपण वापरला
आता टॅन इनवर्स एक्स इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब, एक्स पॉवर ऑफ यांचा फॉर्म्युला म्हणजे एक्स पॉवर ऑफ 3 + 1 मीन्स 4 अपॉन 3 + 1 मीन्स 4 मायनस इंटिग्रेशन ऑफ इन ब्रॅकेट डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह फॉर्म्युला पाहिलेलं आपण 1/1 + x². काय येणार इथं मग 1/1 + x² इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब. एक्स क्यूबचं इंटिग्रेशन आता इथंच पाहिलं आपण एक्स पॉवर ऑफ 3 + 1 मीन्स 4 अपॉन 3 + 1 मीन्स 4 ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. आता याला समोर घेऊ. काय येणार इक्वल टू टॅन इनवर्स एक्स इंटू आता टॅन इनवर्स एक्स इंटू तर एक्स पॉवर ऑफ 4 समोर घेऊन टाका. एक्स पॉवर ऑफ 4 अपॉन 4 इंटू टॅन इनवर्स एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ. आता या ठिकाणी पहा 4 डिवाइडमध्ये तर 1/4 समोर घेऊन टाका कॉन्स्टंट आणि इंटिग्रेशन ऑफ काय राहणार इथं एक्स पॉवर ऑफ 4 अपॉन 1 + x² इंटू dx. आता या ठिकाणी ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन काढलं आपण 1/4 समोर घेतलं आणि एक्स पॉवर ऑफ 4 अपॉन 1 + x² या ठिकाणी दिलेलं आहे बरोबर. आता या ठिकाणी पहा इथं काय दिलेलं आहे एक्स पॉवर ऑफ 4 दिलेलं आहे, खाली दिलेलं आहे 1 + x². 1 + x². मग इथं आपण काय करू शकतो एक्स पॉवर ऑफ 4 कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे का म्हणजे डिनोमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरमध्ये आहे का म्हणजे x² डेरिव्हेटिव्ह काढलं तर 2x येतं पण इथं 2x नाही आहे एक्स पॉवर ऑफ 4 आहे. मग एक्स पॉवर ऑफ 4ला कन्वर्ट डिनोमिनेटरनुसार करता येतं का ते पण आपल्याला बघता येईल बरोबर. मग काय करता येईल इथं आपल्याला एक्स पॉवर ऑफ 4 अपॉन 4 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/4. आता या ठिकाणी पहा डिनोमिनेटर्सनुसार न्यूमरेटरमध्ये आपल्याला चेंजेस करावं लागेल कारण x² डेरिव्हेटिव्ह 2x आहे, 2x न्यूमरेटरमध्ये नाही. मग याला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल न्यूमरेटरमध्ये आता एक्स पॉवर ऑफ 4 आहे त्यालाच एक्स पॉवर ऑफ 2 मध्ये जर कन्वर्ट करायचं झालं तर काय येणार एक्स पॉवर ऑफ 2 होल स्क्वेअर म्हणजे 2 × 2 मीन्स 4 बरोबर अपॉन 1 + x². आता इथं x² टर्म्स मिळालं परंतु +1 नाही आहे मग +1 करावं लागेल आपल्याला. मग काय करता येईल +1 -1 +1 कारण 1 + x² आहे तर x² + 1 -1 यानुसार आपल्याला त्याला कन्वर्ट करता येईल मग इंटू dx. आता या ठिकाणी एक्स पॉवर ऑफ 4 अपॉन 4 टॅन इनवर्स ऑफ x मायनस 1/4 इंटिग्रेशन ऑफ. आता इथं a² - b². a² - b² ला कसं कन्वर्ट करतो आपण इन फर्स्ट ब्रॅकेट a - b इंटू सेकंड ब्रॅकेट a + b यानुसार कन्वर्ट करू शकतो. मग इथं काय करता येईल आपल्याला +1 ला बाजूला ठेवा x² होल स्क्वेअर मायनस 1² याला एकाच ब्रॅकेटमध्ये घेऊ आणि +1 बाजूला अपॉन 1 + x² इंटू dx. एक्स पॉवर ऑफ 4 अपॉन 4 टॅन इनवर्स ऑफ x मायनस 1/4 इंटिग्रेशन ऑफ. आता या ठिकाणी a² - b² इन फर्स्ट ब्रॅकेट काय येणार मग x². a मीन्स x² मायनस b मीन्स 1 सेकंड ब्रॅकेट x² +1 आणि +1 ॲज इट इज अपॉन 1 + x² इंटू dx. आता या ठिकाणी पहा 1 + x² डिनोमिनेटरमध्ये आपण यांना सेपरेट डिवाइड करू शकतो. न्यूमरेटरमध्ये 2 टर्म्स झाले हा एक टर्म्स आणि हा एक टर्म्स मग सेपरेट डिवाइड एक्स पॉवर ऑफ 4 अपॉन 4 टॅन इनवर्स ऑफ x मायनस सेपरेट डिवाइड आणि इथं -1/4 इथं आहेच ब्रॅकेटमध्ये घ्या सेपरेट डिवाइड आणि सेपरेट इंटिग्रेशन. तर इंटिग्रेशन ऑफ कारण -1/4 मल्टिप्लायमध्ये असल्यामुळं याला ब्रॅकेटमध्ये घेतलं याला डिवाइड करा काय येणार x² - 1 इंटू x² +1 अपॉन 1 + x². 1 + x² मीन्स x² +1 नंतर इंटू dx आणि +1 ला पण डिवाइड होणार 1 अपॉन 1 + x² किंवा x² +1 केलं तरी चालतं x² प्लस इंटिग्रेशन ऑफ +1 इंटू dx आणि होल ब्रॅकेट कंप्लीट.
इक्वल टू एक्स अपॉन 4 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/4 इन ब्रॅकेट. आता इथे पहा एक्स स्क्वेअर प्लस वन गेट कॅन्सल. काय राहिलं इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू डी एक्स प्लस. आता हा इंटिग्रेशन कशाचं आहे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 किंवा 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 किंवा 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 प्लस एक्स स्क्वेअरमध्येच ठेवू आपण याला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर मीन्स टॅन इनवर्स एक्स. हा डेरिव्हेटिव्ह कशाचा आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर टॅन इनवर्सचा. तर याचं इंटिग्रेशन काय येणार टॅन इनवर्स एक्स ब्रॅकेट कंप्लीट. अजून हा याचं इंटिग्रेशन काढायचं राहिलं म्हणून आपण इथं प्लस सी घेतलं नाही. काय येणार याला वर घेतो मी. इक्वल टू एक्स पॉवर ऑफ 4/4 इंटू टॅन इनवर्स एक्स मायनस 1/4 ब्रॅकेटमध्ये. आता याचं इंटिग्रेशन काढून घ्या. दोन टर्म्स वेगवेगळे आहे मग सेपरेट इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स आणि मायनस नाहीतर मग डायरेक्ट इंटिग्रेशन घेऊन टाका. ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स पॉवर ऑफ 2 + 1 मीन्स 3 अपॉन 2 + 1 मीन्स 3 आणि मायनस 1चं इंटिग्रेशन एक्स ब्रॅकेट कंप्लीट आणि नंतर प्लस टॅन इनवर्स एक्स ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. सर्व इंटिग्रेशन काढण्यात आलं. आता या दोन्हीचं सबट्रॅक्शन करून घ्या. काय येणार इक्वल टू एक्स पॉवर ऑफ 4/4 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/4 इन ब्रॅकेट. या दोन्हीचं सबट्रॅक्शन करायचं म्हटल्यावर काय करता येईल आपल्याला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन. याला डिवाइडमध्ये 1 3 × 1 मीन्स 3 फर्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स क्यूब इंटू 1 मीन्स एक्स क्यूब मायनस 3 × x मीन्स 3x ब्रॅकेट याला ब्रॅकेटमध्ये नाही घेतलं तर प्लस टॅन इनवर्स एक्स आणि ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. आता इथं 1/4 न मल्टिप्लाय करून घ्या. 1/4 न मल्टिप्लाय केल्यानंतर काय होणार एक्स पॉवर ऑफ 4/4 टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस 1/4 न मल्टिप्लाय केलं होतं काय येणार मायनस एक्स क्यूब मायनस 3x अपॉन 4 3 = 12 आणि मायनस प्लस मायनस आणि 1/4 इंटू टॅन इनवर्स एक्स आणि प्लस सी. 4/4 टॅन इनवर्स एक्स मायनस एक्स क्यूब मायनस 3x अपॉन 12 मायनस 1/4 टॅन इनवर्स एक्स प्लस सी. आता हा टर्म्स आणि हा टर्म्स पहा सेम आहे. टॅन इनवर्स एक्स हे दोन्ही टर्म्स काय करू आपण जवळ घेऊन टाकू. म्हणजेच काय येणार एक्स पॉवर ऑफ 4/4 टॅन इनवर्स एक्स मायनस 1/4 टॅन इनवर्स एक्स मायनस आता 1/12 समोर घेऊन टाकू 1/12 आणि इन ब्रॅकेटमध्ये काय येणार एक्स क्यूब मायनस 3x प्लस सी. काय येणार आता एक्स. आता या दोन्हीतून कॉमन काय निघणार टॅन इनवर्स एक्स अँड 1/4 कॉमन इन ब्रॅकेट काय राहणार इथं एक्स पॉवर ऑफ 4 आणि मायनस 1 प्लस मायनस 1/12 इन ब्रॅकेट एक्स क्यूब मायनस 3x आणि प्लस सी. अशा प्रकारे आपण एक्झाम्पल नंबर 5 बघितलं.